सांगतो गाथा ही ऐकावी सर्वथा शौर्य पराक्रम बळबुद्धीची तुम्ही जाणून घ्यावी कथा राजमाते चरणी माझा झुकवी माथा अहिल्या देवी चरणी माझा झुकवी माथा सिनानदी काठी चौंडी गाव मानकुजी शिंदे पित्याचं नाव आली मुलगी ही जन्माला आई सुशिलेच्या पोटाला हत्तीवरून साखर वाटाव मल्हार राव होळकरांचा घोडा अडविला जाता जाता राजमाते चरणी माझा झुकवी माथा अहिल्या देवी चरणी माझा झुकवी माथा अहिल्या आणि खंडेराव यांची बांधली लग्न गाठ तलवारीच्या जोरावरती स्वराज केले हो बळकट खंडेरावाच्या मृत्यूनंतर सती जाऊ नको मुली अहिल्या सांगे मल्हार हा पिता आज खंडेरावाच्या मृत्यूनंतर सती जाऊ नको मुली अहिल्या सांगे मल्हार हा पिता राजमाते चरणी माझा झुकवी माथा अहिल्या देवी चरणी माझा झुकवी माथा पतीच्या मृत्यू हो नंतर होळकर शाहीचा हाती घेतला तिने कारभार अशी रणरागिणी झाली घोड्यावरती स्वार पाठीवरती लावली ढाल हाती धरली हो तलवार करती माता हो शत्रूवरती वार सपसप होती वार अहिल्या देवी पुन्हा जन्मास यावी आहे सर्वांची हो इच्छा 301 जयंतीच्या हो येत सर्वांना हार्दिक शुभेच्छा असा गण गातोय स्वतः निलेश हराळे शाहीर स्वतः आणि राजमाते चरणी माझा झुकवी माथा अहिल्या देवी चरणी माझा झुकवी माथा
सर्व सुखे व तन मोठ्या नयन राजबागा केल्यावर सर्व सुखे व अनुकूल होती व पुत्र संताना नवद्याय म्हणून तिसऱ्या त्याला डाव्या हाताला 20 पानाला जसे श्रावणाचा वध दशरथ राजाचा पुत्र काय माहिती याचे हनुमान जन्म घेता आजच्या हेडिंग जपलं बरं का बरोबर कुठल्या बाजूला 8 शब्द 27 अक्षर आहेत त्या वेळेला दशरथ राजा अयोध्येच्या गादीवर बसल्यानंतर त्याने अनेक स्त्रियांशी लग्न केले त्या कौशल्या सुमित्रा कैकेयी या 3 राण्या मुख्य होत्या त्या कौशल्या आवडत्या कैकेयी पटवणी होती बरं का त्याने मोठ्या न्यायाने राज्य केले त्याला सर्व सुखे अनुकूल होती पण पुत्र संतान नव्हती म्हणून राजा खिन्न व चिंता दुखीचे अत्याचा पहिला पॅरेग्राफ आपला बरं का दुसऱ्या पॅरेग्राफची सुरुवात कशी असायला बघा दिवसी दिवसी दशरथ राजा राजा दिव एके दिवशी दशरथ राजाला वाईट स्वप्न पडले ते त्यांनी आपली गुरु वशिष्ठ ऋषी यांना सांगितले बरं का तेव्हा वशिष्ठ म्हणाले अजून दिनात राजा सोडतो तुझे स्वप्न वाईट आहे पण स्वप्न शेवट चांगला आहे त्यासाठी तू अरण्यात तुझ्या स्वप्नात तुझ्या हातून 2 पुरुष व 1 स्त्रियांची हत्या झाली आहे त्यासाठी अरण्यात जाऊन कोणतेही 3 स्वप्न म्हणजे त्याचं होम करून शांती करू म्हणजे दोष नाही का होईल अरे वशिष्ठ ऋषीच्या भरला प्रमाण राजा मुगला येतवासाठी पाणी बागा
पुष्कळ फिरला पण त्याला सोबत दिसले नाही. तिने सायंकाळ झाली तेव्हा तो एका सरोवरा जवळील पान संपला. वृक्षावर तोंडून बसला तर शोकत पाणी पिण्याची व आपल्या शिकार सापडेल म्हणून धनुष्यवंशाची करून तो टहणी करू लागला. आजच्या दुसरा बॅरेगा संपला. बघा बॅरेगाची सुरुवात कशी असावी ना. आता दैव बघा बघा हे गतीन त्याचा बघा होता हे मार्गान सावळ हे बघा हो नवाचा तू बघा हे अंध पुत्र माझ्या आई
दैवगतीने त्याच मार्गाने रावण नावाचा मातृकृत भक्त ब्राह्मण पुत्र अंध माता पेल्या कापडीत बसवून ती कावड खांद्यावर घेऊन चिमट्या करीता चालला होता बरं का. श्रावण त्या सरोवरापाशी विश्रांतीसाठी थांबला तेव्हा आई वडील त्याला म्हणाले आम्हाला तहान लागले पाणी आणून पाच. श्रावणात हातात कमवून घेतले सरोवर जवळच होते तो पाण्यात उतरला. पाण्यात कमवून पाण्यात बुडबुडा असा आवाज आला तो दशरथ राजाच्या कानी पडला बरे का. तेव्हा शपथच पाणी पिता असे समजून दशरथ राजाने त्या शब्दाच्या नियमाने एक निर्वाण बाण सोडला. तो बाण अचूक श्रावणाच्या हृदयात बसला. त्यावेळी मला श्रावण हाय हाय काही झाडकन खाली पडला. हे शोकाचे शब्द ऐकताच राजा दशरथ राजा घाबरला. झाडावरून खाली उतरला आणि श्रावणाजवळ आला. त्याचे पूज्य ब्रह्मपुत्रात पाहताच राजा फार वाईट वाटले. राजा त्यावेळी शोक करू लागला. त्यावेळी बाळ श्रावण म्हणला उतरण्यात राजा सोडला त्या तुझा मुळीच दोष नाही. तू मुळीच शोक करू नकोस. राजा ह्या तुझा दोष नाही. तू मुळीच शोक करू नकोस. माझ्या आई वडील चांगले व्याकुळ आहे त्यांना पाणी नेऊन पाच. नंतर इथं पाणी प्राप्त केलं. तुमच्या पानाला सुरुवात कशी असायला आणि त्या स्मरणाया माने नंतर याला पाण्याया संपून इथे कोणत्या जनतागे यांचा संघ आहे.